अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, आपल्या घराचा मुख्य दरवाजा तो नेमका कसा आहे आणि त्याहून महत्वाचं तो कोणत्या दिशेला आहे? जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या घराचा दरवाजा फक्त एक लाकडाचा तुकडा नाही, तर तो तुमच्या घरात येणाऱ्या ऊर्जा, तुमच्या संपत्ती आणि तुमच्या नशिबाचा दरवाजा आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? तर स्वामी भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे कसे असावेत, मुख्य दरवाजाची दिशा का महत्वाची आहे आणि जर काही दोष असतील तर त्यावर सोपे उपाय काय आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घराला फक्त विटा आणि सिमेंट मानलं जात नाही, तर ते एक जिवंत शरीर मानलं जातं आणि या शरीराचं सर्वात महत्वाचं अंग म्हणजे घराचा मुख्य दरवाजा. जसं आपल्या शरीरासाठी तोंड ऊर्जा घेण्याचं माध्यम असतं, तसंच घरासाठी मुख्य दरवाजा सकारात्मक ऊर्जा आत येण्याचा मार्ग असतो. स्वामी भक्तांनो, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? पूर्व दिशा. पूर्व दिशा ही सूर्याची दिशा आहे. इथून येणारा प्रकाश घरात ऊर्जा आणि उत्साह आणतो. उत्तर दिशा. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. या दिशेने येणारी ऊर्जा संपत्ती आणि समृद्धी वाढवते. ईशान्य दिशा. ईशान्य हा देवांचा कोपरा आहे. इथे दरवाजा असणं अत्यंत शुभ मानलं जातं. पश्चिम दिशा. जर तुमचा व्यवसाय असेल तर पश्चिम दरवाजा प्रगतीसाठी मदत करू शकतो. दक्षिण दिशा. अनेक जण दक्षिण दिशेला घाबरतात, पण योग्य गणनेनुसार असेल तर तो नेहमी वाईटच नसतो. तरीही दक्षिण दरवाजासाठी उपाय करणं गरजेचं असतं. स्वामी भक्तांनो, मुख्य दरवाजा घरातील इतर सर्व दरवाजांपेक्षा उंच, मोठा आणि रुंद असावा. 2 पल्ल्यांचा दरवाजा अधिक शुभ मानला जातो. दरवाजा उघडताना सकारात्मक ऊर्जेचं स्वागत होतं. शक्य असल्यास सागवान किंवा चांगल्या लाकडाचा दरवाजा असावा. प्लास्टिक किंवा धातूचा दरवाजा टाळावा. दरवाजा हा नेहमी आतल्या बाजूला उघडावा आणि घड्याळाच्या दिशेने उघडणं योग्य मानलं जातं. जर दरवाजा उघडताना आवाज येत असेल तर तो लगेच दुरुस्त करा, कारण कर्कश आवाज घरामध्ये वाद निर्माण करतो. स्वामी भक्तांनो, आजकाल फ्लॅटमध्ये उंबरठा नसतो, पण वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा खूप महत्वाचा आहे. तो लक्ष्मीला बाहेर जाण्यापासून थांबवतो आणि नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून रोखतो. उंबरठा लाकडाचा किंवा दगडाचा असावा. रोज सकाळी हळद कुंकू लावावं, यामुळे संरक्षण कवच तयार होतं. मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचं किंवा झेंडूचं तोरण असावं. प्लास्टिकचं तोरण टाळा, कारण नैसर्गिक पानांची ऊर्जा ही वेगळी असते. दरवाजावर ओम, स्वास्तिक किंवा कलश चिन्ह लावा, यामुळे सकारात्मक स्पंदन वाढतात. दरवाजाजवळ अंधार असेल तर तिथे दिवा लावा, कारण प्रकाश म्हणजे संधी आणि प्रकाश असेल तर संधी घरात येतात. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा चुकीच्या दिशेला असेल किंवा काही वास्तुदोष असतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण त्यावर देखील सोपे उपाय आहेत. उपाय पहिला, स्वास्तिक चिन्ह. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शेंदूर किंवा तांब्याचं स्वास्तिक चिन्ह लावा, यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. दुसरा उपाय, कापूर. दररोज संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ भीमसेनी कापूर जाळा, यामुळे नकारात्मकता नष्ट होते. तिसरा उपाय, मीठ. एका वाटीत समुद्री मीठ ठेवा आणि ते दरवाजाच्या मागे ठेवा. हे मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. दर 15 दिवसांनी ते बदलत राहा. शक्य नसेल तर पाण्यात मीठ टाकून ठेवा. मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा, कारण घरात येणारी सकारात्मक ऊर्जा आरशातून परत जाते. दरवाजाच्या चौकटीवर वास्तू पिरॅमिड लावू शकता, पण तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण घरातून बाहेर पडताना आपली उजवी बाजू इज इक्वल टू घराची उजवी बाजू, आपली डावी बाजू म्हणजेच घराची डावी बाजू
जर आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलो तर उजवी बाजू म्हणजे दक्षिण दिशा, डावी बाजू म्हणजे उत्तर दिशा आणि याच पद्धतीने घराची दिशा समजून घ्यायची आहे. नवीन घरात दरवाजे नेहमीच नवीनच लावावे. जुना दरवाजा वापरायचा असेल तर आधी स्वच्छ धुवून घ्या, पॉलिश करा आणि पूजा करूनच लावा. दरवाजावर ओम, स्वास्तिक, कलश काढा. जर वरच्या मजल्यावर दरवाजा असेल तर तो खालच्या दरवाजापेक्षा थोडा लहान असावा. घरातील इतर दरवाजे हे मुख्य दरवाजापेक्षा मोठे नसावेत. मुख्य दरवाजा हा सर्वात आकर्षक असावा. जर मुख्य दरवाजा खूप मोठा किंवा भंगलेला असेल तर घरात समस्या निर्माण होऊ शकतात. सजावट आणि रांगोळी. मुख्य दरवाजासमोर रोज रांगोळी काढा. यामुळे नकारात्मक विचार घरात प्रवेश करत नाही. स्वामी भक्तांनो, आता सर्वात महत्वाचा भाग. कोणत्या दिशेला दरवाजा असेल तर काय परिणाम होतात? पूर्व दिशा, धनलाभ होतो पण रागीट स्वभाव वाढू शकतो. पश्चिम दिशा, ऐश्वर्य मिळतं पण धनहानी होऊ शकते. दक्षिण दिशा, भीती आणि दारिद्र्य वाढू शकतं. उत्तर दिशा, धनलाभ, सुख आणि संतती लाभ. स्वामी भक्तांनो, घराचा दरवाजा हा फक्त प्रवेशद्वार नाही, तो तुमच्या जीवनाचा, तुमच्या ऊर्जेचा आणि तुमच्या नशिबाचा दरवाजा आहे. जर तो योग्य असेल तर जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि जर दोष असतील तर योग्य उपाय करून ते दूर देखील करता येतात. स्वामी भक्तांनो, तुमच्या घराचा दरवाजा हा कोणत्या दिशेला आहे आणि तुम्ही कोणता उपाय करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच वास्तू आणि आध्यात्मिक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.